या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां. बोरामणी नाक्याचं आणलेलं आहे. ते बोरामणी नाक्याचं चाललं असतं तर सकाळची पहिली गाडी गेलेली ती कुठे गेली आहे त्याची माझ्याकडे शूटिंग आहे का बोरामणी नाक्याची गेली असेल तर बोरामणी नाक्याला गाडी जायला पाहिजे. गाडी त्या पोराला माणसाला बोला त्याला बोला ते बसल्या बघा बंगारवाला कशाला गाडी नेत आहे प्रॉपर बंगारवालाच आहे नियमाप्रमाणे करा. तो बंगारवाला आहे म्हणे ना तुम्हाला काय तो जो सापडला आहे ही गाडी ज्याची आहे तो बंगारवाल्याची गाडी आहे. ज्यांनी घेऊन चालला त्याच्यावर करा की काय त्याच्या बंगारवाल्याची गाडी आहे मॅडम. आणि सगळ्यात मेन गरीबाची रोज तोडाटोडी असं म्हणू नका साहेब. सगळ्यात समोर मी बोलतो बघा तुम्हाला कायदेशीर कारवाई करायची आहे ते करा. साहेबांसमोरच बोलालो मी. कायदेशीर कारवाई कारण गरीबाची तोडातोड गरीबाने अतिक्रमण केलं मग त्याची तोडू नका असं काय का? आम्ही आलोच नाही ना. तुम्ही ते आरोप लावू नका. नाही आरोप नाही. गरीबाची तोडातोडी करून कुणाचे किस्से गरम होतील त्यांनी सापडेल ना. सोलापूर शहरातील अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आलेले खोके आणि त्याचे साहित्य हे अतिक्रमण विभागाच्या कार्यालयात जमा केलेले असतात. त्या ठिकाणाहून आज दुपारी हे जप्त केलेले काही साहित्य म्हणजेच स्क्रॅप भंगार एका छोट्या हत्ती गाडीत टाकून ते परस्पर दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत नगरसेवक अमोलबापू शिंदे यांनी त्या ठिकाणी अचानक भेट देत हा सगळा कारभार चव्हाट्यावर आणल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अमोलबापू शिंदे यांनी भाजपा गटनेता नरेंद्र काळे यांना बोलावून घेऊन तसेच अतिरिक्त आयुक्त कारंजे यांना ही माहिती देत त्या ठिकाणी अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांना याबाबत जाब विचारला. त्यानंतर याबाबत पोलिसांना बोलावून एफआयआर दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आरोप लावताना अमोलबापू शिंदे यांनी नेमकं काय सांगितले आहे ते देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. ही प्रायव्हेट गाडी भंगार भरून आज तुम्हाला बघा महापालिकेच्या प्रिमायसेस मध्ये आहे. इकडं गोरगरिबांचं रोज भंगार आणलं जात आहे तोडून अतिक्रमणच्या नावाखाली. आणि आणल्यानंतर कोणतीही पावती कोणतीही गोष्ट न करता सकाळपासून दुसऱ्यांदा ही गाडी भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी सांगितलं की गाडी भरून चालली. इथं आल्यावर बघितलंय कोणतीही पावती पाडलेली नाही काय नाही. ही प्रायव्हेट गाडी आहे. भंगार चोरून नेत असताना राईट हँड पकडली आहे. खाते प्रमुख हात वर करतात. खाते प्रमुख समाधानकारक उत्तर देत नाहीत आणि वर्ण मगरुरीची भाषा म्हणजे गोरगरिबांचं भंगार तो आहे खोका अतिक्रमणच्या नावाखाली शहर स्वच्छ व्हायला म्हणून आपण गप असतो. पण कशा पद्धतीनं सोलापूरकरांवर एकीकड चोऱ्या व्हायला लागलेल्या आहेत हे बघा साहेब. काय ही प्रायव्हेट गाडी आहे का महापालिकेची आहे? प्रायव्हेट. ही प्रायव्हेट गाडी आहे भरून चालली आहे. कुठं चालली आहे? आपल्या प्रिमायसेस मधून. बरं सकाळपासून दुसऱ्यांदा जाताना नागरिकांनी सांगितलं साहेब पहिल्यांदा गेली भरून की दुसऱ्यांदा जाताना त्यांनी सांगितलं गाडी आत आहे. म्हणल्यावर मी जेवत्या ताटावरून उठून इकडे पळत आलो आणि गाडी बघते तर गाडी होती. बघितल्यानंतर कर्मचारी पळून गेले. हे भरायला माणूस पण पळून गेला. कोण होते माहित नाही. फक्त ड्रायव्हरला पकडू शकलो. ड्रायव्हरला समोर बसवला. हा ड्रायव्हर पकडला. साहेब इथं कोण आपलं हे नाही सिक्युरिटी आहे ना आहे ना. मग इथलं जबाबदार कोण? विभाग जबाबदार त्यांच्या मटेरियलची जबाबदारी त्यांची. जबाबदारी माझी नाही सर. मी इथं आम्ही टाकायला होतो. जबाबदारी माझी इथं नाही. इथं आपण एक सिक्युरिटी ठेवलाय म्हणजे एक शिपाई आहे. तो माल द्यायचं घ्यायचं पावत्या बघून त्यांनी माल सोडायचा असते. आधार कार्ड घ्यायचं आणि दंडात्मक पावती केले की त्याला माल सोडायचं. पण ह्याची आधार कार्ड आणि त्याची दंडाची रक्कम वसूल केली नाही त्यांनी. नाही काहीच नाही केली. काहीच नाही केली. सकाळची पहिली गाडी गेली की मी शूटिंग देऊ शकतो. नाही भंगार आहे की. आणि ही पावती हे काय एकाच मटेरियल आहे. हे सरळ भंगार आहे. हो साहेब हे भंगार आहे की नाही? भंगार पण आता चोरेगावचं भंगार दिलंय मी. ऐका चोरेगावला जे असले मोठे पत्रे होते 15-16 फुटी पत्रे. अधिकारी कोण? नियंत्रण अधिकाऱ्याचा चार्ज 15 तारखेला म्हणजे सगळ्यांवर गुन्हे दाखल करायचे. त्यांच्यावर गुन्हे जे संबंधित आहे यांच्यावर गुन्हे दाखल करा. ही परवानगीने चालली आहे का तुमच्या? त्यांना तर माहिती हा माहिती खाते प्रमुखालाच नाही. मग कसं काय चाललंय?
तुम्ही इकडे आम्हाला आमच्याकडे बोर्डाकडे स्क्रॅपचे विषय पाठवता आणि इथं असं स्क्रॅप जात आहे. बरोबर 15 तारखेपर्यंत होतं का तुमच्याकडे? तुम्ही सांगा, ही जी काय काम चालू आहे हे कायदेशीर चालू आहे का? त्यामध्ये असं आहे की शहरामधून वेगवेगळ्या माध्यमातून अतिक्रमणच्या मोहिमा राबवल्या जातात आणि त्या राबवल्या असताना त्या ठिकाणी जे मटेरियल साहित्य जप्त केलं जातं ते जप्त करून आपल्याला या स्टोअरमध्ये जमा केलं जातं. तथापि ज्यांनी दंडाची पावती भरली त्यांनाच जे मटेरियल जप्त करू ते स्पेसिफिक त्या वस्तूचं नमूद केलं जातं त्या पावतीमध्ये आणि ते दिलं जातं. आजचं जर गाडी पाहिलं आणि स्क्रॅप पाहिलं तर सगळं मिक्स मटेरियल आहे असं दिसतंय. मग ह्यांना जेव्हा मी या विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या विचारतो त्यांच्याकडे याच्या मटेरियलच्या बाबतीत कोणतीही पावती केल्याचं बाब निदर्शन आलेली नाही. त्यामुळे यांच्या कार्यपद्धतीबाबत ही कार्यपद्धती जी अवलंबली आहे शासनता निर्माण होते. त्यामुळे त्या विभागाचे सध्या नियंत्रण अधिकारी अविनाश वाघमारे आहेत. त्यांना सांगितलं की याची तुम्ही आजच्या या झालेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करा आणि तथापि या संदर्भात जी कायदेशीर कार्यवाही आहे ती परिपूर्ण करा. आणि इथून मागं मोहिमेत काय काय तुम्ही जमा केलं इथं ते सगळं त्याचं पण साहेब आता हे कसं करा. आहे म्हणजे माहितीच आहे आणि रोज जे मटेरियल हा. आणतात तेव्हा आणताना त्यांना माहित असते. हा. तेव्हा सांगतात की बाबा तुम्ही ह्याचं खोकं जप्त केलं हे देताना तेच दिलं पाहिजे. हा. तिथं तसं तर झालेलं दिसत नाही. पण आज शहरभरात किती रोज कारवाया चालू आहेत तुम्ही बघता. रोज आहे, आपण कुणी जात नाही, नगरसेवक जात नाही, तुम्ही जात नाही, आम्ही पण अडवत नाही का तर शहर स्वच्छ व्हाले. पण शहर स्वच्छ व्हायच्या नावाखाली साहेब जर कुणाचे खिशे भरले जात असतील तर हे कदापि सहन करणारी गोष्ट नाही. साहेब, ही जी गोष्ट तुम्ही- चालली आहे ती चुकीची आहे. तुम्ही आता ह्या ज्या हे होतात मोहिमा होतात त्याच्यातलं जे स्क्रॅप जमा होतं त्याचं काय आपल्याकडं रोजच्या रोज रेकॉर्ड असं इन्व्हेंटरीमध्ये स्क्रॅप आपण जागेवर निष्कर्ष केलेलं आणतच नाही. फक्त हे बोरम नाक्याचं आहे. हे बोरम नाक्याचं स्क्रॅप आहे. इतर ठिकाणचं स्क्रॅप ज्या त्या ठिकाणी आता पाथरूड चौकातला 80 टपऱ्या पाडलो तिथले एक हे साधं सुद्धा उचलून आणलेलं नाही. नऱ्या चौकातलं स्क्रॅप सगळं तिथेच जागेवर ठेवून आलो. अशा मोठ्या मोठ्या कारवाई झालेल्या आहेत. फक्त ही बोरामणी नाक्याचं आणलेलं आहे. ते बोराम बोरामणी नाक्याचं नाक्याचं चाललं असतं तर सकाळची पहिली गाडी गेलेली ती कुठे गेली आहे त्याची माझ्याकडे शूटिंग आहे का? बोला. बोरामणी नाक्याची गेली असेल तर बोरामणी नाक्याला गाडी जायला पाहिजे. गाडी त्या पोराला माणसाला बोला, ते त्याला बोला, ते बसल्या बघा. भंगारवाला कशाला गाडी नेत आहे? साहेब, प्रॉपर भंगारवालाच आहे. नियमाप्रमाणे करा. हो, तो भंगारवाला आहे. म्हणे ना तुम्हाला काय तो जो सापडला आहे ही गाडी बघा. ज्याची आहे ज्यांनी- तो भंगारवाल्याची गाडी आहे. ज्यांनी घेऊन चालला त्याच्यावर करा की काय हा, त्याच्याबद्दल काय? बंगारवाल्याची गाडी आहे मॅडम. आणि सगळ्यात मेन हे सगळा प्रकार घडत असताना स्वतः मॅडम नेमकं समोरून आले. मी इकडून आलो. मॅडमनी पूर्ण हकीकत डोळ्यांनी स्वतः बघितले. हे असं काय नाही की हे सगळं काहीतरी बनलंय. मॅडम सांगा साहेब काय बरोबर घडलं? आहे साहेब. गाडी साहेब जेव्हा आले आपले 4 कर्मचारी थांबले होते. साहेबांनी त्यांना जाब विचारलं तर सगळे पळून गेले. पळून गेले. जर कसं पळून कायदेशीर गेले? होतं तर हे करायची गरजच नाही. आणि आपला स्पेसिफिक टाइम असतो की 4 नंतर त्या 6 पर्यंत मधल्या पिरियडमध्ये इथं कोणी नसतं. तर त्याच पिरियडमध्ये गाडी येणं परस्पर घेऊन जाणं हे सगळं ते चुकीचं 4 काहीतरी घडलंय. कर्मचाऱ्यांवर जेव्हा दाखल करणार आहे त्याच्यात दाखल करत असताना ह्याच्यात कोण कोण प्रमुख आहे आहेत. हा मेन इथं त्याचा जे- उल्लेख इथं जे करा. त्याच्या जबाबदारी दिली चौकशा होती होऊन ना, त्यांच्यावर चौकशी नाही त्यांच्या एफआयआर मध्ये नाव द्या. काय घेणं नाही. चौकशीत परत काय जाईल ते जाईल. एफआयआर मध्ये जे प्रमुख आहेत त्यांच्यावर जबाबदारी होती त्यांच्यासह द्या. माझी विनंती आहे. बघा हे 100% सोलापूरकर रोड उड्या डोळ्याने बघायला लागले. 100% अशा पद्धतीने गरीबाचं तोडातोडी रोज होतीये आणि हे येऊन असं जर भंगार गरीबाचं विकून खात असतील तर हे चुकीचं आहे. गरीबाची रोज तोडाटोडी असं म्हणू नका साहेब. सगळ्यात समोर मी बोलतो. बघा तुम्हाला कायदेशीर कारवाई करायची आहे ते करा. साहेबांसमोरच बोलालो मी. नाही कायदेशीर कारवाई याची होईल. कारण गरीबाची तोडातोड गरिबाने अतिक्रमण केलं मग त्याची तोडू नका असं काय आहे का? नाही, नाही, आम्ही असं म्हणलो नाही साहेब. आम्ही आलोच नाही ना. तुम्ही ते आरोप रोज लावू करा. नका, हो, साहेब, नका. काय म्हणलो आपण? तुम्ही आरोप लावू नका. नाही आरोप नाही. गरीबाची तोडातोडी करून कुणाचे किस्से गरम कुणाचे किस्से गरम होतील त्यांनी सापडेल ना. आम्ही त्यांच्यावरच त्यांच्यावरच FIR करा. त्यांच्यावरच आम्ही कारवाई कशाला तुम्ही तुम्ही टेन्शन घ्यालो? जबाबदारी दिली तुम्ही किस्से गरम ऐका. करायला हे नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो इथे आयुक्त साहेब साहेब मी आहेत. टेन्शन घेत नाही. हा मग तुम्ही कशाला टेन्शन घ्यालो? मला माझं म्हणणं तुम्हाला कळीना. आम्ही जे चोर आहे त्याला पकडून घालता का नाही जेलमध्ये? बस झालं. मग तेवढंच सांगा तुम्ही. तेवढंच सांगा. चोर आहे त्याला पकडा. बस बस. हा ही गाडी चोरून नेत असताना विनाकारण इथलं भंगार चाललंय. तुम्ही एवढं मी कारवाई सोलापुरात 6 महिन्यात केलो. 6 महिन्यातल्या कारवाईचं जागेवर टाकून आलेलं आहे. आम्ही त्याचा एक तुकडा बी आणले नाही. आणि साहेब जवळजवळ मी 18 ते 20 स्क्रॅपच्या गाड्या भरून दिल्यात. टन 18-20 टन माल मी स्क्रॅपला दिलाय. मग तसं जर असतं तर आम्हाला तशा आमच्या भावना असते तर आम्ही केलो असतो ना सर. ती आमची एक तीळ मात्र नाही शंका. तुमच्या भावनांबद्दल किंवा काय म्हणलंय का कोणाचाच काही जे कोण विषय याच्या नाही. संबंधित आहे ना ज्याच्यात त्याच्यावर संबंधित कारवाई असेल होऊ द्या ना. त्याच्यावर करू द्या म्हणाले हा, की सर त्यांच्या चौकशा होऊ द्या. त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. बरं
पण विनाकारण आरोप नको साहेब. विनाकारण आरोप तुमचं कोण केलंय का? आता ज्यांनी बापू केलंय म्हणाला त्याच्यावर की- त्यांना हा? म्हणा. बापू म्हणाले नाही, इथं म्हणणं काय तुम्ही सांगा आता नगरसेवक तुम्ही त्यांचं बोला म्हणणं जरा. काय आहे की जे ह्याच्यावरती असणार बोलत नाही दोषीवरती कारवाई करा म्हणून 100% होऊ द्या. दुसरं काय बोलायला त्यामध्ये पर्सनली कशाला घ्यायला पर्सनली घेतच नाही ना. पर्सनली कशाला घेऊन दोषीवरती कारवाई होणं गरजेचं आहे ना. बरोबर. मी बी त्याला सहमत आहे ना. सोलापूर महानगरपालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोर रूम आहे, जिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार जे खोके जिथं जमा करतात, तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे. मी इथं जेव्हा आलो तेव्हा एक लक्षात आलं, बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती ह्याच्यात भरून चाललेलं भंगार आहे. आणि भंगार हे कुठं नेत आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलवार मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले. पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं. आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलवून घेतलं आहे, सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलवून घेतलं आहे. त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही. कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आमचा कोणताही नगरसेवक जात नाही, पदाधिकारी जात नाहीत, त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे. आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं. आज मान्य अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांचा ज्यावेळेस फोन आला की स्टोअरमध्ये काही जण भंगार घेऊन जात आहेत, त्यावेळेस गटनेते अमोल बापू हे सुद्धा माझ्याशी फोनवर बोलले. त्यावेळेस असं लक्षात आलं की इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की एक गाडी इथलं आपल्या जे स्टोअरमध्ये स्क्रॅप जमा होतं हे स्क्रॅप घेऊन जाताना ते आढळले. त्या गाडीचा ड्रायव्हर, गाडी आणि त्याच्यात असलं घेऊन चाललेलं स्क्रॅप सगळं जागेवर पकडण्यात आलं आहे. काही आमचे याच्यातले कर्मचारी होते तेही इथनं पळून गेलेले आहेत. तर आम्ही आत्ता प्रशासनाला असे आदेश केलेले आहेत की या संदर्भातले जे कोणी असतील याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करावा. आणि गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनाही आम्ही विनंती केली की याची सखोल चौकशी होऊन याच्यात पळून गेलेले असतील किंवा याच्या संबंधित जे कोण असतील किंवा याच्यात जो काही आर्थिक व्यवहार झाला हा सगळा उघड करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण महापालिकेच्या स्टोअर रूममधनं गाड्या लावून जर अशा पद्धतीने स्क्रॅप चोरीला जात असेल तर ही गंभीर बाब आहे. आणि निश्चितपणाने आम्ही प्रशासनाला त्या संदर्भातले आदेश दिलेत की याच्यात कुणाचीही गय केली जाऊ नये, सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. CCTV कॅमेरे आहे का इकडे? इथं CCTV कॅमेरे आहेत. या संदर्भातले CCTV कॅमेरे त्याच्यातले पण सगळे फुटेज घ्यायला सांगितलेत. आणि मान्य सिटी इंजिनियर स्वतः येत असताना हे सगळेजण पळून गेलेले आहेत. त्यासुद्धा त्यांनी स्वतःही हे सगळे बघितलेलं आहे. त्याच्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांनी असेल, आमच्या नगरसेवकांनी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात बघितलेलं असल्यामुळे यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस विभागाला विनंती केलेली आहे. नाही, त्याच्यात आत्ता प्राथमिक बघितलं असताना त्याच्यात स्क्रॅप होतं. आत्ता असं कळतं की यापूर्वीही काही गाड्या इथून गेलेल्या आहेत, त्याचीही चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.